This lecture/presentation is conducted purely for educational and knowledge purposes. The information shared regarding the share market, trading, investing, or financial instruments is not financial or investment advice. Share market investments are subject to market risks. Participants are advised to consult their financial advisor before making any investment decisions. RK Institute and Director Mr. Ramesh Kolhi shall not be responsible for any profit, loss, or financial decision taken based on this lecture. हॅलो, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण शेअर मार्केटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यापूर्वी सर्व स्टुडंट्सने हे लक्षात घ्यायचं आहे की जो आपण या ठिकाणी लेक्चर बघतोय हे जस्ट एज्युकेशन पर्पज नाही. इथे कुठल्याही प्रकारचे कुठले शेअर्स परचेस करा, कुठले शेअर्स सेल करा या पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाईस मी देत नाही आहे. हा व्हिडिओ प्युअरली फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. ज्या अजूनही बऱ्याच लोकांना शेअर मार्केटचं नॉलेज नाही आहे, हे शेअर मार्केटचं नॉलेज डीपमध्ये यावं, प्रॉपर यावं यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे. सो कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सर्वांनी आपले जे फायनान्शियल ॲडवायझर आहे यांचा सल्ला घ्यावा. तुमचा कुठला लॉस झाला, प्रॉफिट झाला, याला RK इन्स्टिट्यूट जबाबदार राहणार नाही. सो सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा डिअर स्टुडंट्स, आपण जे काय बघणार आहोत हे शेअर मार्केटचं नॉलेज. डिअर स्टुडंट, हे जवळपास हे माझं 13वं वर्ष आहे कॉमर्समध्ये. आणि जेव्हापासून मी कॉमर्समध्ये आलो, इवन असं म्हणेल मी कॉलेज लाईफ, की जेव्हा जेव्हा मला फायनान्स समजायला लागला किंवा असं म्हणूया की इन्व्हेस्टमेंट काय प्रकारे समजायला लागलं, शेअर मार्केट थोडंफार समजायला लागलं, तेव्हापासून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की बरेच लोक शेअर मार्केटला दोन पद्धतीने बघतात. एक तर बघतात की रात्रीतून श्रीमंत होण्याचं हे एक साधन आहे, हा एक वर्ग आहे. आणि दुसरा, शेअर मार्केट हा एक जुगार आहे असं समजणार आहे. तर आपण हा व्हिडिओ कशासाठी घेऊन आलो आहे, तर शेअर मार्केटचं डीप नॉलेज मिळवण्यासाठी आपण नॉलेज मिळवणार आहोत. आणि नॉलेज मिळवल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की शेअरमध्ये कशा पद्धतीने आणि इन्व्हेस्टमेंट वगैरे कशा करायच्या. ही जस्ट अँड जस्ट फॉर एज्युकेशन पर्पज. चला तर वेळ वाया न घालवता आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. आज जे बघतोय डिअर स्टुडंट्स ते बघतोय आपण डिलिव्हरी ट्रेडिंग. ओके, सो डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये काय प्रकार आहे किंवा शेअर मार्केट काय प्रकार आहे, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. यामध्ये तुमचं शेअर मार्केटबद्दल असणारे गैरसमज ते देखील दूर होतील. त्याचबरोबर शेअर मार्केट काय आहे नेमकं याचं इंट्रोडक्शन मिळेल आणि एक डिलिव्हरी ट्रेडिंग याचं डिटेल तुम्हाला नॉलेज मिळेल. चला तर वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. शेअर मार्केट म्हटलं की बरेच गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये. हे काय गैरसमज आहे आपण थोडक्यात इथे समजून घेऊया. बघा, शेअर बाजार म्हणजे एक जुगार आहे, त्याला गॅमलिंग म्हटलं जातं. सो खरंच हा जुगार आहे का, गॅमलिंग आहे का? हे तर शेअर बाजार हा गॅमलिंग नाही किंवा जुगार नाही. का तर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही व्यवस्थित संशोधन केलं, चांगला रिसर्च केला, डायव्हर्सिफिकेशन केलं आणि लाँग टर्म स्ट्रॅटेजी जर बनवली, 3 गोष्टींचा विचार करायचा आहे डिअर स्टुडंट. शेअर मार्केटमध्ये येण्यापूर्वी काय करायचं आहे, तुम्हाला प्रॉपर रिसर्च करायचा आहे, डायव्हर्सिफिकेशन ठेवायचं आहे आणि लाँग टर्म स्ट्रॅटेजी बनवायची. आता रिसर्चर माहितीच आहे आपल्याला की चांगले शेअर्स कुठले आहेत, चांगल्या कंपनी कुठल्या आहेत, कुणाची ग्रोथ चांगली होते. प्रॉपर स्टडी करूनच आपण या फील्डमध्ये आलो पाहिजे. अदरवाईज सकाळी झोपेतून उठलं, कुठलं तरी रील बघतोय आणि रीलमध्ये आलं की धमाका, आज ये शेयर बड़ा धमाका कर देगा, ये क्या बोलेगा, बमबारी हो गया ये शेअर की शेअर मार्केट में, असं काहीतरी आपण रीलमध्ये ऐकलं आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतला. अर्थात इथे चुकणार आहे, कारण आपण कुणाचं तरी व्ह्यूज मिळवण्यासाठी जो काय फालतूचा व्हिडिओ आपल्या समोर आला आहे याचा विचार करून आपण इन्व्हेस्टमेंटला जर जात असाल तर 100% आपले पैसे डुबल्याशिवाय राहणार नाही. सो पहिले स्वतः रिसर्च करा. ओके, त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन. व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन? तर एका तज्ज्ञ व्यक्तीने म्हटलेलं आहे, नेवर कीप ऑल एग इन वन बास्केट.
ठीक आहे. सर्व अंडी एका बास्केटमध्ये ठेवू नका. का? बास्केट पडलं तर सर्व अंडी एकत्रित फुटून जातील. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. हे उदाहरण आपल्या शेअर मार्केटसाठी ॲज इट इज लागू होतं. का? तर तुम्ही एकाच प्रकारच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. व्हरायटी ऑफ घ्या. म्हणजे काही बँकिंग सेक्टरचे घ्या, काही ऑटोमोबाईल सेक्टरचे घ्या, काही IT सेक्टरचे घ्या. अशी व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन करा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं. शेअर्स डायव्हर्सिफाय करा आणि एका ठिकाणी ठेवू नका. याच्यावरती आपण डिटेल पुढे स्टडी करणारच आहोत. लॉंग टर्म स्ट्रॅटेजी शक्यतो जे या फील्डमध्ये उतरताय यांनी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आणि डिलिव्हरी ट्रेडिंगपासून सुरुवात करावी, जेणेकरून सुरुवातीला तुम्हाला पहिले शेअर मार्केट काय प्रकारे हा समजेल. ज्यावेळेस तुम्हाला शेअर मार्केट काय प्रकारे समजायला लागेल त्यानंतर कुठेतरी अदर ऑप्शन्सचा तुम्ही विचार करावा. तर सुरुवात नेहमी माझी इच्छा आहे की तुम्ही लॉंग टर्मपासून म्हणजेच डिलिव्हरी ट्रेडिंगचा चांगला स्टडी करून त्याच्यापासून आपण सुरुवात करायला हरकत नाही. ओके. सो गॅमलिंग डिपेंड्स ऑन लक. जे तुमचं जुगार आहे नशिबावर अवलंबून असतं. शेअर मार्केट नशिबावर अवलंबून आहे का? तर नाही. जेव्हा तुम्ही जुगार लावता तर जुगार हे पूर्णपणे नशिबावर अवलंबून आहे. मात्र शेअर मार्केट इट डिपेंड्स ऑन बिझनेस परफॉर्मन्स अँड इन्फॉर्मेशन डिसिजन्स. ओके. इन्फॉर्म्ड डिसिजन्स. सो तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे डिपेंड कशावरती? बिझनेस परफॉर्मन्स. तुमच्या व्यवसायाची कामगिरीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे बिझनेसचा नुसार ज्या इन्फॉर्मेशन आमच्या समोर येत आहे या इन्फॉर्मेशननुसार तुम्ही जे डिसिजन्स घेताय त्यानुसार. फॉर एक्झाम्पल कुठली तरी एक कंपनी आहे, चांगली ग्रोथ होत आहे, त्याचबरोबर मार्केटमध्ये चांगला रेप्युटेशन आहे त्या बिझनेसचं, ग्रोथ चांगली होती आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे तो बिझनेस. अशा बिझनेसमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर 100% तुमची ग्रोथ असणार आहे. अदरवाईज तुम्ही जर आउट ऑफ डेटेड कुठली तरी गोष्ट झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा प्रयत्न करताय, कुठेतरी कुणाचं तरी ऐकून एखादा रील बघून, तर अर्थात तुमचे पैसे डुबणार आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केट इज नॉट गॅमलिंग. आपल्याला रिसर्च करायचं आहे, डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, लॉंग टर्म स्ट्रॅटेजी करायची आहे. 100% हे गॅमलिंग नसून एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. सेकंड, काय गैरसमज आहे बघा, गुंतवणूक सुरू करण्यासाठी खूप पैशांची गरज असते. यू नीड लॉट ऑफ मनी टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग. बऱ्याच वेळेस काय होतं की काही लोक विचार करतात, यार माझी इच्छा होती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज करण्याची, पण माझ्याकडे पैसा नाही आहे तेवढा आणि मी नाही करू शकत इन्व्हेस्टमेंट. तर हे अतिशय चुकीचं आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो असं हा जो समज आहे तुमचा अतिशय चुकीचा आहे. ओके. सो काय रियालिटी, यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल अमाऊंट. मेनी प्लॅटफॉर्म्स अलाव इन्व्हेस्टिंग विथ अ फ्यू 100 रुपीज. बघा, शेअर मार्केट पुढे आपण चर्चा करणारच, म्हणजे म्युच्युअल फंड्स असेल किंवा शेअर मार्केट असेल, एक काहीशा रुपयांमध्ये देखील तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता, नॉलेज घेऊ शकता. स्वतः नॉलेज घ्यायला शिका, स्वतः स्टडी करायला शिका. कुठेतरी कुठल्या तरी व्हिडिओमधून माहिती मिळाली, कुठल्या तरी टेलिग्रामच्या ग्रुपवर माहिती मिळाली, कुणीतरी व्हॉट्सअपला तुम्हाला काहीतरी लिंक शेअर केली, इथून माहिती मिळते आणि त्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर 100% तुमचा डिसिजन चुकलेला असेल. तर यासाठी आम्हाला काय करायचं आहे, तर सुरुवात तुम्ही अगदी कमी रकमेपासून करा, स्वतः अभ्यास करा आणि छोट्या छोट्या अमाऊंट्सवरती रिस्क घ्या. ओके. सो शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो हा गैरसमज आहे, मनातून काढून टाका तुम्ही. नेक्स्ट काय गैरसमज आहे, केवळ तज्ज्ञच यशस्वीपणे गुंतवणूक करू शकतात. ओनली एक्सपर्ट कॅन इन्व्हेस्ट सक्सेसफुली. नाही, त्याला आपण बऱ्याच वेळेस विचार करतो, नाही त्याला भरपूर नॉलेज आहे, त्याचं नॉलेज जास्त असल्यामुळे तो करू शकतो, आपल्याला एवढं नॉलेज नाही आहे, किंवा तो कॉमर्सचा आहे म्हणून तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किंवा त्याने फायनान्समध्ये मास्टर डिग्री केलेली आहे आणि म्हणून तो शेअर मार्केटमध्ये. तर असे वेगवेगळे जे गैरसमज आहे हे मनातून काढून टाका. शेअर मार्केट हे तज्ज्ञ व्यक्तीच म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्शियल एक्सपर्ट असेच करू शकतात, तर असं नाही आहे. शेअर मार्केट तुम्ही चांगला स्टडी करा, अभ्यास करा, शेअर मार्केटबरोबर मैत्री करा, त्याला पूर्णपणे समजून घ्या
तुम्ही देखील शेअर मार्केट समजल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर इथे एक्सपर्टच पाहिजे किंवा कुठली तरी डिग्रीच पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो, हे अतिशय चुकीचं आहे. नेक्स्ट काय बघा गैरसमज, गुंतवणूक करणे खूप जोखमीचे आहे. इन्व्हेस्टिंग इज टू रिस्की. रियालिटी काय, रिस्क कॅन बी मॅनेज थ्रू डायव्हर्सिफिकेशन अँड प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. काय गैरसमज आपला की गुंतवणूक करणे खूप जोखमीचे आहे. ओके ठीक आहे, जोखीम वाटते, बट खूप जोखमीची फक्त जोखीमच आहे का, रिस्कच आहे का तिथे, तर नाही. विविधीकरण आपण चर्चा करू याच्यावर. मालमत्तेचे योग्य वाटप आणि दीर्घकालीन गुंतवणूक याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर 100% तुमची रिस्क कमी होईल. पहिले तर आपण काय म्हटलेलं आहे, रिस्क कॅन बी मॅनेज्ड. रिस्की आहे नाही म्हणत नाही मी, बट दॅट कॅन बी मॅनेज्ड. जी रिस्क आहे ती तुम्ही मॅनेज करू शकता थ्रू कशा पद्धतीने, डायव्हर्सिफिकेशन. व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन, की आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये एंट्री घ्या, वेगवेगळे शेअर्स घ्या, ऑटोमोबाईल सेक्टरचे घ्या, बँकिंगचे घ्या, IT चे घ्या, क्लिअर आहे, काही गव्हर्मेंट सेक्टरचे घ्या, पब्लिक सेक्टरचे घ्या, वेगवेगळ्या फील्डमधले थोडे थोडे, म्हणजे 100 शेअर्स आपण म्हणूया की आम्ही छोटीशी सुरुवात करतोय आणि 100 शेअर्स आम्ही फक्त एक बँकेचे, HDFC बँकेचेच 100 शेअर्स घेतले, तर या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन झालं का, नाही. 100% तुमची जी रिस्क आहे ती एकाच ठिकाणी आहे, बँकिंग सेक्टरवरती. बँकिंग सेक्टरमध्ये बूम आला, चांगली तेजी आली तर तुमचा पैसा वाढणार आहे, पण जर डाऊनफॉल आला तर अर्थात सर्व पैसा तुमचा कुठेतरी रिस्कमध्ये जाईल. सो असं होऊ नये म्हणून मी जर 100 शेअर्स घ्यायचे विचार करतोय तर मी काय करेल, 10 शेअर बँकिंग सेक्टरचे घेईल, 10 शेअर्स मी ऑटोमोबाईल सेक्टरचे घेईल, 10 शेअर्स मी IT सेक्टरचे घेईल, असे वेगवेगळ्या फील्डमधलं घेईल, जेणेकरून एक फील्डमध्ये जर डाऊनफॉल आला तर दुसऱ्यामध्ये असणारी ग्रोथ माझं काय करेल, रिस्क मॅनेज करण्यासाठी मदत करेल. सो सर्वात महत्त्वाचं रिस्क मॅनेज करण्यासाठी डायव्हर्सिफिकेशन हे लक्षात ठेवा जेव्हा आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो. डिअर स्टुडंट्स, आज आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचाच विचार करणार आहोत आणि माझी ही इच्छा आहे, तुम्ही शेअर मार्केट्समध्ये जर येत आहे तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करा. रात्रीतून श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू नका, रात्रीतून करोडपती होण्याचे स्वप्न बघू नका. ओके, सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण वळूया. काय म्हटलेलं आहे, यू कॅन बिकम रिच ओव्हरनाईट. काय गैरसमज, तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. बऱ्याच वेळेस विचार करतो की यार मला पैशांची गरज आहे, मला लवकरात लवकर पैसे कमवायचे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा शॉर्टकट माझ्यासमोर आहे, तो म्हणजे शेअर मार्केट. अतिशय चुकीचा गैरसमज आहे हा. शेअर मार्केट हा रातोरात श्रीमंत करण्याचं साधन नाही, हे पहिले तुम्ही मनातून काढून टाका. शेअर मार्केटमध्ये चांगला स्टडी करावं लागणार आहे, तुम्हाला पूर्ण अंडरस्टँड करावं लागणार आहे आणि त्यानंतर सुरुवात ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटपासून करा, हळूहळू करा, जेणेकरून तुमची रिस्क कव्हर होईल, रिस्क कमी राहील. ओव्हरनाईटचा जर विचार केला की रात्रीतून मी श्रीमंत होईल असा तुम्ही जर विचार केला तर 100% तुम्हाला मोठा लॉस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे मोर दॅन 90% जे पीपल यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात यांना लॉस होतो, कारण प्रत्येक विचार करतो मी रातोरात श्रीमंत झालं पाहिजे, असं नाही आहे. साधं मला 12ची एक्झाम द्यायची तर मला 12 वर्ष वेट करावं लागतं. सो एक इन्व्हेस्टमेंट आहे आमचं, याच्यावरती फायनान्स अवलंबून आहे. या ठिकाणी तुम्ही रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू नका. सो यशस्वी गुंतवणूक ही सहसा दीर्घकालीन प्रक्रिया आहे, लाँग टर्म ड्युरेशनसाठी, ज्यासाठी संयम आणि शिस्तीची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचं काय पाहिजे सर, लाँग टर्मचा डिसिजन घ्यायचा आहे तुम्ही, आणि इट्स अ प्रोसेस दॅट रिक्वायर पेशन्स अँड डिसिप्लिन. विथ प्रॉपर पेशन्स अँड डिसिप्लिन, या 2 गोष्टींनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. आपलं RK इन्स्टिट्यूटचं ब्रीदवाक्यच आहे, वे टू सक्सेस. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे आणि संयम ठेवून, शिस्त ठेवून तुम्ही शेअर मार्केटमध्ये यावं.
नेक्स्ट पुढचा गैरसमज काय आहे तुमचा की बाय लो अँड सेल हाय इझी. कमी किमतीत खरेदी करा आणि जास्त किमतीत विक्री करा. फार सोपं आहे. आपल्याला वाटतं काय काही नाही रे, कमी किमतीत विकत घ्यायचं आहे, जास्त किमतीला विकून टाकायचं आहे. हा आपला गैरसमज आहे. जे कमी किंमत घेऊन टाका, जास्त किंमत विका. पहिलं तर मी वारंवार हा लेक्चर सुरू केल्यापासून एक गोष्ट सांगतोय, शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, प्रॉपर स्टडी करायचा आहे. ओके. आणि मग आम्हाला सर्वात महत्त्वाचं काय, हा टायमिंग गेम आहे. असं आहे का लोला कमी प्राईसला घ्या, जास्तला विका? नाही. टायमिंग द मार्केट कन्सिस्टंटली व्हेरी डिफिकल्ट एव्हरी रिसर्च. ठीक आहे. सो बाजारातील योग्य वेळेचा अचूक अंदाज सातत्याने घेणे व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. जे प्रोफेशनल्स आहे, कोणतं एक्सपर्ट व्यक्ती असू द्या, जो प्रोफेशनल आहे याला देखील कन्सिस्टंटली मार्केट रीड करणं हार्ड आहे. सो पहिले तुम्ही मार्केट रीड करायला शिका. ओके. अंदाज घ्यायला शिका. वेगवेगळ्या प्रकारचे त्या कंपनीचे जे शेअर्स तुम्ही विकत घेताय त्या कंपनीचं ॲनालिसिस करायला शिका. आणि या गोष्टीतून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. कमी प्राईसला घ्या आणि जास्तला विका, या पद्धतीने तुम्ही विचार करणं चुकीचं आहे कुठेतरी या ठिकाणी. ओके. काय गैरसमज आहे, भूतकाळातील कामगिरी भविष्य काळातील भवितव्याची हमी देते. ओके. पास्ट परफॉर्मन्स गॅरंटीड फ्युचर रिटर्न. आपला एक गैरसमज आहे का, अरे एक शेअरचे म्हणजे एक्झाम्पल घेऊया आपण, की 5-6 महिन्यापूर्वी हा शेअर असाच 100 रुपीज होता, लगेच एका महिन्यामध्ये 200 झाला, लगेच त्याच्या पुढच्या एका महिन्यामध्ये 300-400 झाला. हा शेअर छान आहे, आज मी घेऊन टाकतो. सो नॉट नेसेसरी दॅट इज ट्रू. याच पद्धतीने होईल जे या अगोदर घडून गेलं आहे याची गॅरंटी नाही. होऊ शकतं, शक्यता आहे, श्युअरिटी नाही. शक्यता आणि श्युअरिटी याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ज्या ठिकाणी श्युअरिटी असते रिस्क कमी असते, जिथे शक्यता असते तिथे रिस्क जास्त असते. आणि म्हणून ही शक्यता आहे, फक्त भूतकाळात एखादी गोष्ट घडली आहे तसं घडेल ही शक्यता आहे, श्युअरिटी नाही. आणि त्यामुळे तुम्ही पास्ट परफॉर्मन्सवर बेस्ड होऊन करू नका, करंट सिच्युएशन तुम्हाला स्टडी करायची. येते लक्षामध्ये. नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊया. काय तुमचा गैरसमज, शेअर बाजारातील गुंतवणूक केवळ तरुणांसाठीच आहे. बऱ्याच वेळेस विचार करतो की नाही अरे यंग जनरेशनसाठी आहे, त्यांना चांगलं समजतं, लवकर अंडरस्टँड होतं. आपण तर रिटायर झालेलो आहे, आपण रिटायरमेंटला आलेलो आहे. सो आपली पिढी गेली बाबा, आपल्याला नाही समजत आहे याच्यामध्ये, हे फक्त जनजीचंच काम आहे, आपलं नाही. तर असं नाही आहे. जो व्यक्ती याच्यामध्ये चांगला स्टडी करेल, चांगलं नॉलेज घेईल, असा प्रत्येक व्यक्ती, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हा फक्त तरुणांसाठी आहे, हे चुकीचं आहे. हा गैरसमज काढून टाका. ठीक आहे. तुम्ही प्रॉपर स्टडी करा, जेवढं पॉसिबल आहे तेवढं अंडरस्टँड करा. आणि आजचा लेक्चरच तो आहे, आपण लॉंग टर्मचा विचार करतो आहे. इथे वयोगटाची मर्यादा नाही डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये. तुम्ही इथे छोटंसं फक्त त्या एखाद्या कंपनीचा चांगला स्टडी जरी केलं, एक साधं एक्झाम्पल देतो. सकाळी उठतो आपण, टूथपेस्ट करतो, आपले चांगले स्वच्छ दात करतो, आणि या ठिकाणी तुम्ही जी कोलगेट यूज करता ही एक कंपनी तुम्हाला माहिती आहे घराघरामध्ये लागणार आहे. ओके. आणि चांगली कंपनी आहे. एक एक्झाम्पल देतो आहे मी, कुठली ॲडवाईस देत नाही आहे, मी जस्ट एक एक्झाम्पल देतो आहे टीचर ह्या नात्याने. बघा वारंवार ह्या कंपनी काय करते, चेंजेस करते. आपके टूथपेस्ट में नमक है क्या, ओके, नमक के नंतर आपके टूथपेस्ट में लवंग है क्या, दालचिनी आहे का, नंतर तडका मारून देतील ते. बरोबर आहे की नाही. सो थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मार्केटसोबत अपडेट आहे का हे. हो, मला चांगलं आठवतं आहे की जेव्हा मी छोटा होतो आहे आणि दूरदर्शनवरती आम्ही टी व्ही दूरदर्शनवरती जेव्हा बघायचो मूवीज वगैरे, सुनील शेट्टीची ॲड यायची, ते ऊस खाताना वगैरे, आणि पावडर म्हणजे कोलगेटची ते पावडर विकायचे ते. ओके. तिथपासून त्यांची जर्नी आहे. तर आजपर्यंत व्हरायटी ऑफ, आता तर मी काल परवाच एक ॲड बघितली, पर्पल कलरचं आणलेलं आहे त्यांनी काहीतरी, पर्पल कलरचं कोलगेट. सो वारंवार अपडेट करता येते त्यांचे प्रोडक्ट्स. एक एक्झाम्पल दिलं, ॲडवाईस नाही देते मी. सो याच्यासाठी काय स्टडी, मला दिसते ती कंपनी, त्या कंपनीला घ्या समोर,
तिचं स्टडी करा आणि नक्की आपल्याला वाटते तशी आहे का ती. यस, तुम्हाला जर वाटत असेल तर घ्या लॉंग टर्मसाठी डिसिजन. सो हा डिसिजन घेताना पॉसिबल असेल तुम्ही तुमचे जे काय फायनान्शियल ॲडवायझर यांची थोडी मदत घ्या आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा. स्टडी करायचं आहे आपल्याला आणि त्या स्टडीनुसार स्वतः डिसिजन घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊया. काय गैरसमज आहे? तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची दररोज तपासणी केली पाहिजे. पोर्टफोलिओ काय? या अगोदर आपण बघितलं डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण काय म्हटलं की व्हरायटी ऑफ कंपनीजचे, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या सेक्टरमधील शेअर्स आपण विकत घेतले एका ठिकाणी. सो तो तुमचा पोर्टफोलिओ तयार झाला. माझ्याकडे टाटा मोटरचे शेअर्स आहे समजा, माझ्याकडे HDFCचा आहे, माझ्याकडे कोलगेटचा वगैरे वगैरे. सो असे व्हरायटी ऑफ जे तुमच्याकडे शेअर्स आहे हे सर्व शेअर्स एकत्रित तो तुमचा पोर्टफोलिओ झाला. आणि बऱ्याच वेळेस लोकांना काय वाटतं की नाही नाही तो रोज बघितला पाहिजे. नॉट नेसेसरी. लॉंग टर्मसाठी करतोय ना आपण, डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये जाणार आहोत ना. सो रिलॅक्स राहा, कधीतरी त्याच्यावर नजर टाकत चला फक्त. आणि बस घेऊन बसावं लागेल मला काय होतं आहे, दॅट इज नॉट रिक्वायर्ड इन डिलिव्हरी ट्रेडिंग. तुम्ही फक्त अगोदरच चांगला रिसर्च करा, स्टडी करा, डायव्हर्सिफिकेशन करा, लॉंग टर्मसाठी शेअर्स घ्या टाकून द्या. आणि 100% काही दिवसानंतर तुमचा जर स्टडी चांगला असेल तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले असाल. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे आपण वळूया. एक चांगला शेअर पुरेसा असतो. एकच शेअर घेतला बस अभी बहुत हो गया. ह्या एका शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, मी करोडपती होऊन जाणार, माझं रिटायरमेंटचं काम झालं, वॉट एव्हर तुमची जी काय थिंकिंग असेल तर ती कम्प्लिटली रॉंग आहे. एक शेअरची चॉईस करणं किंवा एका ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वात जास्त रिस्की. डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. तुम्ही व्हरायटी ऑफ शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, वेगवेगळ्या कंपन्यांचा स्टडी करा, वेगवेगळ्या सेक्टरचा स्टडी करा आणि हे वेगवेगळे सेक्टर्स एकत्र येऊन एक सुंदर पोर्टफोलिओ बनवा. कसा पोर्टफोलिओ केला पाहिजे येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण तेही बघणारच आहोत. ठीक आहे. सो डायव्हर्सिफिकेशन ठेवलं पाहिजे आपण. सो या पद्धतीने जे काय तुमचे गैरसमज होते ते काढून टाका आणि महत्त्वाच्या पॉईंटकडे आपण वळूया. आता हे आम्हाला गैरसमज आम्ही आमच्या मनामधून काढून टाकले आणि गैरसमज काढल्यानंतर आता मात्र आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की इफ सॅलरी इज 50,000. एक व्यक्ती आहे, ओके, मिस्टर एक्स हा एक व्यक्ती आहे आणि ह्या मिस्टर एक्सची जी सॅलरी आहे 50,000 रुपीज. तुम्ही तुमची सॅलरी घ्या आणि ह्या फॉर्म्युलानुसार स्टडी करा. ओके. सो मी एक मिस्टर एक्स घेतला की ज्याची सॅलरी 50,000. ओके. तुम्ही तुमच्या सॅलरीचा विचार करा. कोणाची 10,000 सॅलरी असेल त्यासाठी मी पर्सेंटेज वाईज दिलेलं आहे. या पर्सेंटेजमध्ये तुम्ही तुमचा जो काही इन्कम आहे तो टाका आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. नेमकं काय सांगतो हा चार्ट बघा. आपण मिस्टर एक्सचं एक्झाम्पल घेतलं की त्याची 50%. हा 80-20 पॅटर्न आहे, मला आवडणारा पॅटर्न. ओके. 80-20 पॅटर्न म्हणजे नेमकं काय की 80% जी तुमची अमाऊंट आहे हे सेफ साईडला तुमच्या डेली रुटीनला ठेवा आणि ह्या 20% जी आहे ती तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी सध्या सुरुवातीला घेऊन या. नंतरचा प्रश्न वेगळा आहे. जेव्हा तुम्ही चांगलं स्टडी कराल, तुम्हाला चांगलं नॉलेज येईल, त्यानंतर तुम्हाला हे पर्सेंटेज चेंज करायचे करू शकता. पण सुरुवात करताना आपण काय केलं पाहिजे, जेवढा इन्कम आहे आपला ह्या इन्कमच्या 20% पार्ट हा तुम्ही इन्व्हेस्ट केला पाहिजे फ्युचरसाठी. कारण इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही कराल तर तुमचं फ्युचर सिक्युअर होण्यासाठी मदत होणार आहे. ह्याचं रिझन असं की जर तुम्हाला वाढणाऱ्या महागाईला जर बीट करायचं आहे तर या वाढणाऱ्या महागाईला बीट करण्यासाठी आपल्याकडे हे काही ऑप्शन्स आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडी तरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण आपण FD केले तर FDचे रेट किंवा कुठल्या तरी इन्शुरन्स कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली त्याचे रेट्स, मी कुणाला नाव नाही ठेवते, जस्ट तुम्हाला सांगतो आहे की इथे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ही इन्व्हेस्टमेंटपासून येणारे रिटर्न्स, FDपासून येणारे रिटर्न्स फ्युचरमध्ये तुमचा जो काय गोल आहे म्हणजे महागाई जी वाढते समजा याला बीट करण्यासाठी पुरेसं ठरणार नाही. FD हा डेली रुटीनचा पार्ट म्हणून 80% जो तुमचा पार्ट आहे म्हणजे याच्यामध्ये पुढे आपण चर्चा करू ते 80मध्ये काय 20मध्ये काय. सो त्यामध्ये जाऊ द्या. 20% तुम्ही अमाऊंट तुमच्या पूर्ण सॅलरीच्या किंवा तुमच्या इन्कमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लावा
ते देखील 20% एकाच ठिकाणी टाकायचं आहे का? नाही. डायव्हर्सिफिकेशनमध्ये डायव्हर्सिफिकेशन बघणार आहे आपण डिअर स्टुडंट्स. म्हणजे कसं, माझी सॅलरी आहे 50,000च्या 20% मी इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन येतोय, दॅट इज 10,000. ओके, तुमची जी सॅलरी आहे त्याच्या 20% तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये घेऊन या. ओके, फर्स्ट हे जे 10,000 आहे हे 4 ठिकाणी मी डिवाइड केले पाहिजे. ओके, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या, बट एक स्टडी किंवा एक आयडिया म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर चर्चा करा आणि तसा डिसिजन घ्या. एक माझा स्टडी की इन्व्हेस्टमेंट मी 10,000 साईडला काढतोय की ठीक आहे बाबा 10,000ची मी रिस्क घेऊ शकतो. आणि हे 10,000 अगेन मी 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेले आहे. आउट ऑफ 10,000 5% आय विल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. जे 10,000 अमाऊंट आहे याचे 5% मी म्युच्युअल फंडमध्ये टाकेल, दॅट इज 2,500. ओके, नेक्स्ट 5% मी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी टाकेल, दॅट इज 2,500. अगेन 5% मी ट्रेडिंगसाठी, दॅट इज इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग पुढे आपण शिकणार आहोत, याच्यामध्ये टाकेल. ओके, दॅट इज 2,500. आणि 5% अगेन हाय रिस्कला लाईक ऑप्शन ट्रेडिंग लाईक एच सो किंवा इतर तुम्हाला ज्या काही गोष्टी जे प्लॅटफॉर्म माहिती आहे का हाय रिस्कसाठी याच्यामध्ये टाकेल. थोडक्यात काय, पहिले तर आपण करायची आपला जेवढा इन्कम आहे त्याचा 80-20 पॅटर्नमध्ये डिवाईड करायचं आहे. इन्कमचा 80% पॅटर्न तुमच्या डे टू डे लाईफसाठी ठेवा. मग तुमचे डेली ग्रोसरीज असेल किंवा एज्युकेशनल एक्सपेन्सेस असेल, हॉस्पिटल रिलेटेड एक्सपेन्सेस असेल, थोडीफार FD करायची आहे. ज्या काय रिलेटेड तुमचे डेली रुटीन लाईफ आहे यासाठी कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपण म्हणूया याच्यासाठी जाऊ द्या 80%. आणि रिमेनिंग 20% प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंटमध्ये आणायचे. मग 20% एकाच ठिकाणी टाकून द्या की सरांनी डिलिव्हरी ट्रेडिंग शिकवलं त्यातच 20% टाकून द्या, असं नका करू. तुम्ही काय करा, त्यात पुन्हा डायव्हर्सिफाय करा की 5% म्युच्युअल फंडमध्ये टाका. चांगला म्युच्युअल फंडचा स्टडी करा, कुठला तरी म्युच्युअल फंड बघा आणि त्याच्यामध्ये 5% तुम्ही टाका. व्हॉट इज म्युच्युअल फंड याच्यावरती एक सुंदर लेक्चर मी घेऊनच येणार आहे फ्युचरमध्ये. म्युच्युअल फंड माहिती नाही असं शक्यतो कोणी नाही. सो चांगला म्युच्युअल फंड सिलेक्ट करा, बँकेची मदत घ्या, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या आणि त्यानुसार तुम्ही 5% ऑफ युअर टोटल इन्कम तुम्ही काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे म्युच्युअल फंडमध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी ट्रेडिंगमध्येच आताच सांगितल्याप्रमाणे चांगल्या कंपनी सिलेक्ट करा, त्यांचे चांगले शेअर्स सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये 5% अमाऊंट मंथली 2,500 इन्व्हेस्ट करा. ट्रेडिंगसाठी इंट्राडे ट्रेडिंग असेल किंवा या पद्धतीने ट्रेडिंगसाठी काही तुम्ही अमाऊंट बाजूला काढा. हाय रिस्कमध्ये जे तुम्ही प्लॅटफॉर्म बघा कुठला, हाय रिस्कमध्ये जी टाकायची ती 5%. ह्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही डायव्हर्सिफाय केली पाहिजे 80-20 पॅटर्नमध्ये. ओके, आपण पुढच्या पार्टकडे वळूया. ओके, जो 80-20 पॅटर्न आहे तो काय आपण इथे समजून घेऊया. नियर अबाउट 80-20 पॅटर्न मी तो तुमच्यासाठी तयार केला आहे, पण आपला डेली लाईफचा 80-20 पॅटर्न काय प्रकारे बघा तुम्ही तुमच्यासाठी दिला आहे. आपलं डेली रुटीन कसं आहे प्रत्येकाने बघा तुमचा. आपण काय करतोय, वी आर इंडियन पीपल, आपण खूप छान वगैरे या गोष्टीवर मला बोलायचं नाही, पण आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंटसाठी जागरूक नाही याच्यावर मला बोलायचं आहे. काय आपण जागरूक कसं नाही. वी स्पेंड 80% ऑफ टोटल इन्कम ऑन एक्सपेन्सेस अँड क्रिएटिंग लायबिलिटीज. आपला जो टोटल इन्कम आहे याचा 80% पार्ट आपण डे टू डे लाईफच्या एक्सपेन्सेसवरती, त्याचबरोबर लायबिलिटी क्रिएट करण्याचं. व्हॉट इज लायबिलिटी? आय परचेस कार, मी कार परचेस केली ऑन EMI बेसिस. सो काय झालं, ही कार परचेस केली EMI बेसिसवरती म्हणजे काय झाली, माझी लायबिलिटी क्रिएट झाली. सो याच्यावरती माझे 80% खर्च होतो आहे. आपण किमान प्रयत्न करायचा आहे, एक प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने आजपासून हा व्हिडिओ संपल्यानंतर की मी 20% तरी ॲसेट क्रिएशनसाठी यूज करेन. ओके, आणि मग इन्कम जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे बघा काय म्हटलं, वी स्पेंड 80% ऑफ टोटल इन्कम ऑन एक्सपेन्सेस अँड लायबिलिटी. ज्या लायबिलिटीज क्रिएट झाल्या, माझ्यावर कुठले तरी EMIs आहे, काहीतरी लोन आहे, कुठले तरी खर्च आहे, याच्यावर माझ्या जवळपास 80% खर्च होतो आहे. माझा प्रयत्न असला पाहिजे आय कॅन ट्राय टू मेक असेट्स मिनिमम 20%. आजपासून आपण स्टार्ट करतो, मिनिमम 20% तरी अमाऊंट मी
ॲसेट क्रिएशनसाठी तयार करेल. ओके, की ॲसेट क्रिएशन म्हणजे काय म्हणताय सर तुम्ही, की कार परचेस केली म्हणजे ॲसेट क्रिएशन केली का नाही? ओके, कार परचेस केली म्हणजे ॲसेट क्रिएशन नाही झाली. की ॲसेट कशाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये मला फ्युचरमध्ये रेव्हेन्यू जनरेट होईल, इन्कम मिळत राहील ज्या गोष्टीपासून, फ्युचरमध्ये मला ज्या गोष्टीपासून इन्कम मिळणार आहे अशा गोष्टी म्हणजे ॲसेट झाल्या आपल्यासाठी. आणि अशा ॲसेट्सवरती 20% स्पेंड करा. आपण जे कॉमर्सचे विद्यार्थी ते बोल सर कार तर हे ॲसेटच आहे ना. हो, बट इन्कम जनरेट करण्याचं काम करतं आहे का ते आज माझं? तर याचं उत्तर आहे नाही. सो ओके, तो तुमचा डेली लक्झरियस लाईफचा पार्ट आहे, तो 80%मध्ये ठेवा, ठीक आहे, लायबिलिटीज वगैरे इकडे. बट मिनिमम मी काय सांगतोय, आज प्रत्येकाने ठामपणे आजपासून प्रयत्न करायचा आहे 20% हे जे अमाऊंट आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲसेट क्रिएशनसाठी यूज करायचं आहे, की जेणेकरून ती ॲसेट मला फ्युचरमध्ये काहीतरी इन्कम मिळवून देईल. मग ते इन्कम 2 प्रकारचे असतात, ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. क्लिअर आहे? आता यामध्ये ॲक्टिव्ह इन्कम कशाला म्हणायचं, की जे तुमची सॅलरी जी आहे, म्हणजे तुम्ही सकाळी उठलात, टिफिन घेतला, जॉबवर गेले, जॉब केला, 8 तासाची ड्युटी केली, पुन्हा घरी आलात, हे जे डे टू डे रुटीन करून तुम्हाला जो इन्कम होतो आहे त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह इन्कम. जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह आहात, इन्कम चालू आहे, तो तुमचा ॲक्टिव्ह इन्कम. तुम्ही जाऊ नका 2-3 महिने जॉबवर, सॅलरी बंद होईल. तुम्ही बिझनेस करताय, जाऊ नका बिझनेसचं ऑफिस ओपन करू नका, इन्कम बंद होईल. सो हा ॲक्टिव्ह इन्कम झाला. जोपर्यंत आपण स्वतः ॲक्टिव्ह आहोत, ॲक्टिवली आपण काम करतोय आणि तेव्हा इन्कम होतोय, हा ॲक्टिव्ह इन्कम आहे. क्लिअर आहे? मला काय क्रिएट करायचं आहे ॲसेट क्रिएट करताना? पॅसिव्ह इन्कम क्रिएट करायचं आहे. कोणता पॅसिव्ह इन्कम? मी झोपलेलो आहे तरी माझा इन्कम होतोय, मला रिटर्न्स मिळत आहे, मी झोपलो तरी माझा इन्कम होतोय, माझे पैसे वाढत आहे, माझ्या फायनान्शियल ग्रोथ होते, असा इन्कम मला जनरेट करायचा आहे, की झोपेत देखील मी पैसे कमवत आहे आणि कुठून तरी कुठल्या तरी असेट्स ज्या मी क्रिएट करून ठेवल्यात याच्यातून मला पैसा येतो आहे. ह्या ॲसेट पॅसिव्ह इन्कममध्ये तुम्हाला क्रिएट करायच्या. एक एक्झाम्पल सांगतो उदाहरण म्हणून. मी खूप अतिशय चांगल्या कंपनीचे मी शेअर्स घेऊन ठेवलेले लॉंग ड्युरेशनसाठी, मग त्याचा डिव्हिडंड मला भेटतो आहे, पॅसिव्ह इन्कम झाला. क्लिअर आहे? एक साधं काय, आज ट्रेंडिंगमध्ये कुणीतरी यूट्यूबर आहे, यूट्यूबवरती त्याने भरपूर व्हिडिओज टाकून ठेवले, तिथून त्याला इन्कम जनरेट होतं. ह्याच पॅसिव्ह इन्कम झाला. ज्या ठिकाणी तुम्ही एकदा काम केलं, एकदा इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा इन्कम तुम्हाला लाईफ टाईमपर्यंत भेटत राहणार आहे, लॉंग ड्युरेशनपर्यंत भेटत राहणार आहे, असा इन्कम पॅसिव्ह इन्कम आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि त्यासाठी आज प्रत्येकाने कामाला लागायचं आहे. तुम्ही तुमच्या नॉलेजप्रमाणे, तुमच्या स्किलप्रमाणे तुम्ही कुठला पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता, की चांगला स्टडी करून शेअर मार्केटमध्ये चांगला स्टडी करून इथून पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकता, हे तुम्ही ठरवायचं आहे. चला तर भरपूर गप्पा मारून झाल्या शेअर मार्केटमध्ये का आलं पाहिजे वगैरे वगैरे. तर नेमकं शेअर मार्केट काय प्रकार आहे हा आज आपण शिकून घेऊया. तो शेअर मार्केट्स म्हणतो किंवा स्टॉक मार्केट म्हणतो, स्टॉक मार्केट शेअर मार्केट एकच आहे. ओके, सो या ठिकाणी पहिली कन्सेप्ट येते, व्हॉट इज अ शेअर. शेअर कशाला म्हणायचं, आम्हाला तेच माहिती नाही, आम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. सो व्हॉट इज शेअर? शेअर इज अ स्मॉल ओनरशिप पार्ट ऑफ कंपनी. जी संपूर्ण जी कंपनीचे शेअर होल्डिंग आहे, जी कंपनीचं कॅपिटल आहे, यामध्ये एक छोटासा हिस्सा आपला इन्व्हेस्टमेंटचा, तो म्हणजे शेअर. ओके, आपण इथे एक्झाम्पल घेतलं, इफ कंपनी हॅज 1 लाख शेअर्स. ही एक कंपनी आहे, असं एक्झाम्पल घेऊया की टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आहे 1 लाख. या 1 लाख शेअर्समध्ये आपण 100 शेअर्स परचेस केले. बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया की टाटा मोटर्स शेअर्स आहे आणि या टाटा मोटर्स शेअर्सचे 1 लाख नंबर ऑफ शेअर्स आहेत. ओके, आणि ह्या शेअर्सपैकी आपण स्वतः 100 शेअर्स विकत घेतले. तर त्या टाटा मोटर्स या कंपनीमध्ये 100 शेअर्सपुरती आपली ओनरशिप झाली, आपण मालक झालो.
ओके. सो या पद्धतीने शेअर्स हे तुम्हाला ओनरशिप मिळवून देण्याचं एक साधन आहे. आपण पर्सेंटेज वाईज बघितलं की 1,00,000 शेअर्स होते, त्यापैकी 100 शेअर्स मी विकत घेतलेत, याचा अर्थ 0.1% ओनरशिप माझी त्या कंपनीमध्ये आहे. ओके. आणि जसजसं कंपनीची ग्रोथ होईल माझी देखील ग्रोथ तिथे होणार आहे. सो ह्या पद्धतीने शेअर्स म्हणत जरी शेअर्स इज अ स्मॉल पोर्शन ऑफ ओनरशिप इन कंपनी, इट इज अ स्मॉल पोर्शन ऑफ टोटल कॅपिटल. कंपनीचं जे टोटल कॅपिटल आहे यातला छोटासा हिस्सा, स्मॉल पोर्शन, आणि म्हणजेच काय तुमचे शेअर्स. आणि शेअर्स होल्डिंग करणारा त्या कंपनीचा तेवढ्या हिस्सापुरता ओनर असतो, मालक असतो, हे लक्षात ठेवा. ओके. फर्स्ट आपण बघितलं की शेअर्स कशाला म्हणायचं, आत्ताच आपण डिस्कस केलं की शेअर्स इज अ स्मॉल पोर्शन ऑफ द ओनरशिप इन ए कंपनी. तर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आमच्याकडे काय काय ऑप्शन किंवा मार्केट्स कसं आहे काय आपण समजून घेऊया. त्यामध्ये टाईप्स ऑफ शेअर मार्केट आज बघतोय. फर्स्ट प्रायमरी मार्केट. ओके. काय असतं प्रायमरी मार्केटमध्ये, काय करतोय, न्यू इश्यू मार्केट आहे. फर्स्ट आपण जो डिस्कस करतोय प्रायमरी मार्केट, न्यू इश्यू. IPO हा वर्ड प्रत्येकाने ऐकला असेल. IPO येतोय, मला IPOमध्ये पैसे टाकायचे, तो IPOमध्ये पैसे टाकतो, हा IPOमध्ये पैसे टाकतो. व्हॉट इज IPO? सो IPO काय? IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके. IPO काय प्रकार आहे? इट इज ए इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय आहे नेमका? की वेन कंपनी फर्स्ट टाइम इश्यू शेअर्स टू द पब्लिक, इट इज नोन ॲज अ IPO. कंपनी फर्स्ट टाइम जेव्हा शेअर्स देते, बघा दोन प्रकार आहे. मला शेअर्स विकत घ्यायचे, मी काय करेल, जो माझा मित्र आहे किंवा म्हणजे समोरचा एक व्यक्ती आहे की ज्याच्याकडे शेअर्स आहे, मिस्टर एक्स याच्याकडे शेअर्स आहे, त्याचे शेअर्स त्याने मिस्टर वायला विकले. एक्स आणि वाय यांचे झाले, ते कंपनी कुठेच इन्व्हॉल्व नाही झाली. हे सेकंडरी मार्केट. मात्र मी प्रायमरी मार्केट काय म्हणतोय की ज्या वेळेस टाटा मोटर्सला ग्रोथ करण्यासाठी कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे किंवा कुठल्याही कंपनीला ग्रोथ करण्यासाठी कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे आणि ही रिक्वायरमेंट कंपनीने पूर्ण करण्यासाठी कंपनी काय करते, फर्स्ट टाइम कंपनी स्वतः जे पब्लिक आहे यांना ऑफर करते त्यांचे शेअर्स आणि पब्लिक त्या ऑफरला रिस्पॉन्स करून शेअर्स परचेस करतात. हे होतं प्रायमरी मार्केटमध्ये. प्रायमरी मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं आहे, कंपनी डिसाईड टू रेज अ कॅपिटल अँड लॉन्च IPO. कंपनीला त्यांचं कॅपिटल इन्क्रीज करायचं आहे, ग्रोथ करायची, कंपनीची कॅपिटल वाढवायचं आहे, तेव्हा कंपनी इश्यू करते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर IPO लॉन्च होतो. ओके. दॅट द कंपनी ऑफर शेअर्स टू द पब्लिक फॉर फर्स्ट टाइम. कंपनी फर्स्ट टाइम तो शेअर पब्लिकसाठी ऑफर करते. कंपनीला कॅपिटल इन्क्रीज करायचं आहे, कॅपिटलमध्ये वाढ करायची आहे आणि हे करत असताना कंपनी काय करते तर IPO लॉन्च करते. फर्स्ट टाइम त्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आणते, फर्स्ट टाइम. ओके. इन्व्हेस्टर काय करतात, अप्लाय अँड बाय शेअर डिरेक्टली फ्रॉम द कंपनी. ओके. जे मीडिएटर आहे यांची मदत घेऊन, अर्थात मीडिएटर लागणारे, मी लगेच पळत गेलो, सकाळी उठलो, आज IPO, चला टाटा मोटरचं गेट उघडा आणि तिथे घुसा शेअर्स विकत घ्या. दॅट इज नॉट पॉसिबल. मीडिएटरच्या मदतीने, मग तुमची बँक असेल, ब्रोकर असेल, यांच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, तो ॲप्लाय करू शकता IPOसाठी. आणि ॲप्लाय केल्यानंतर एक विशिष्ट तारखेला IPOवरती मी सांगितलं तुम्हाला की पुन्हा एक लेक्चर गेलं अतिशय सुंदर पूर्ण IPOवरती. ओके. सध्या लक्षात घ्या. इन्व्हेस्टर काय करतील, मग पब्लिक काय करेल, ॲप्लाय करेल, यस मला ते शेअर्स घ्यायचे, आणि ॲप्लाय केल्यानंतर जर त्याला अलॉट झाले तर तो शेअर्स काय करेल, बाय करेल. आणि फर्स्ट टाइम जे कंपनीने इश्यू केले मीडिएटरच्या माध्यमातून, कुठल्या तरी मध्यस्थीच्या माध्यमातून, लाईक ॲज बँक असेल, शेअर म्हणजे ब्रोकर असेल, यांच्या माध्यमातून ते शेअर्स पब्लिकपर्यंत पोहोचतील. कंपनी रिसीव्ह फंड. काय होतं आहे, जो कोण पब्लिक आहे, जो इन्व्हेस्टर आहे, त्याला शेअर्स मिळतील आणि कंपनीला फंड अवेलेबल होईल, पैसा अवेलेबल होईल. ओके. आणि बिझनेसची ग्रोथ झालं, फंड्स आर यूज फॉर एक्सपेन्शन, न्यू प्रोजेक्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. याच्यासाठी तो फंड कंपनी यूज करेल आणि यूज केलेल्या फंडमधून जशी कंपनीची ग्रोथ होईल तशी मी घेतलेल्या शेअर्सची देखील ग्रोथ होणार आहे. सो ह्या पद्धतीने
एक्झाम्पल आहे. इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे बघा. टाटा टेक्नॉलॉजीज लॉन्च इज IPO इन 2023. इन्व्हेस्टर बॉट अ शेअर्स directly from the company and company raised thousands of the crore from the support growth. Thousands of the crore rupees collection केले होते by launching the IPO by Tata Technologies in 2023. सो ह्या पद्धतीने कंपनी काय करते, IPO लॉन्च करते फर्स्ट टाईम जेव्हा कंपनीला फंड्सची गरज आहे. क्लिअर आहे. आपण म्हणूया की टाटा टेक्नॉलॉजीने लॉन्च केले आणि पब्लिकने परचेस केले. आता पब्लिककडे काय केलं, शेअर्स, आणि कंपनीला काय भेटला, फंड. सो या पद्धतीने IPO असतो. क्लिअर आहे. नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. प्रायमरी मार्केट बघितलं की प्रायमरी मार्केटमध्ये IPO लॉन्च होतो. IPO तुम्ही परचेस करत असतात की जे कंपनी फर्स्ट टाईम इश्यू करते. आता आपण जातोय सेकंडरी मार्केटमध्ये की जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की IPO तुम्हाला भेटतोच याची गॅरंटी नाही. IPOला पण ॲप्लाय करतो पण तिथे भरपूर टर्म्स कंडिशन्स प्रॉब्लेम्स आहे. आणि IPO माझ्या माहितीत तरी भेटलात असे फार कमी, म्हणजे बोटावर मोजण्याजोगे लोक आहे की त्यांना IPO भेटतो. सो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सेकंडरी मार्केट. त्यालाच आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज मार्केट. तुम्ही बघितलं असेल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दॅट इज BSC दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दॅट इज NSE. हे आपले सेकंडरी मार्केट्स आहे. जसं आपण काय नेमका प्रकार, जसं मला भाजी घ्यायची, मग भाजी घेण्यासाठी माझ्याकडे दोन ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1, मी डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन भाजी विकत आणू शकतो. ओके. ऑप्शन नंबर 2, मी माझ्या घराजवळ कुठेतरी जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाऊन भाजी आणू शकतो. ओके. अशी माझ्याकडे दोन ऑप्शन आहे. ज्यावेळेस मी भाजी घेण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन स्वतः त्या शेतकऱ्याने दिलेली भाजी घेऊन येणार आहे, IPO येतो. ओके. आणि मी माझ्या घराजवळ लोकॅलिटीला कुठेतरी जे मार्केट आहे इथे जाऊन भाजी विकत घेतोय. ओके. हे तुमच्यासाठी सेकंडरी मार्केट आहे. आणि भाजी मार्केट सारखंच तुम्ही समजून घ्या, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे काम करतं. क्लिअर आहे की आता पब्लिककडे जे शेअर्स IPO लॉन्च झाला, शेअर्स विकले कंपनीने आणि कंपनीने विकलेले शेअर्स आता पब्लिककडे. सो पब्लिक हे शेअर्स पुन्हा म्हणजे मिस्टर Xला हे शेअर भेटले तर मिस्टर X हे शेअर कंपनीला रिटर्न नाही करू शकत. पुन्हा डिमांड अँड सप्लायने काय झालं असं गृहीत धरूया की शेअरच्या प्राईस वाढल्या आणि Xला पैशांची अतिशय गरज आहे. X काय करेल, ते शेअर्स विकण्यासाठी सेकंडरी मार्केटची मदत घेईल आणि सेकंडरी मार्केटच्या मदतीने हे Xचे शेअर्स Yला ट्रान्सफर होतील आणि Xला पैसे मिळतील, Yला शेअर मिळतील. या पद्धतीने सेकंडरी मार्केटमध्ये पर्सन टू पर्सन वन इन्व्हेस्टर कॅन सेल शेअर्स टू दी अदर. ओके. या पद्धतीने इथे काम चालतं. सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा रोल नसतो. कंपनीची जशी ग्रोथ होईल तसे शेअर्स डिमांड अँड सप्लाय बदलेल, शेअर्सचा डिमांड अँड सप्लाय बदलेल, त्यानुसार शेअरच्या प्राइसेस बदलतील आणि त्यानुसार जे तुमचे इन्व्हेस्टर आहे ते बाय आणि सेल ॲक्टिव्हिटी करतील.